गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक डॉक्टर डी के मोरे, प्रोफेसर अँड हेड, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, KRP कन्या महाविद्यालय इस्लामपूर. ऑनलाईन लेक्चर सिरीजमधील आज 6व्या व्याख्यानामध्ये आपण शेतमालाचे किंमत विषयक धोरण याची चर्चा करणार आहोत. यामध्ये किंमत विषयक धोरणाची आवश्यकता काय किंवा त्याचे महत्त्व काय, शेतमालाच्या किमतीत चढउतार होण्याची कारणे कोणती आणि त्याचे परिणाम याबाबतचा उहापोह करणार आहोत. शेतमालाच्या किमतीच्या चढउताराचा परिणाम सर्व वर्गावरती होतो. शेतमालाच्या किमती कमी झाल्यास त्याचा सर्व समाजाला फायदा होतो, परंतु शेतकऱ्याचे मात्र नुकसान होते. त्याचा प्रतिकूल परिणाम हा शेती उत्पादनावरती होतो. याउलट शेतमालाच्या किमती वाढल्या तर समाजावरती वाईट परिणाम होतो, मात्र शेतकऱ्यांचा फायदा होतो. शेतमालाच्या किमती वाढल्या असता जो फायदा शेतकऱ्याला मिळायला हवा तो बहुतांशी वेळा शेतकऱ्याला न मिळता मध्यस्थ व व्यापारी वर्गाला मिळतो. संपूर्ण देशाच्या हिताचा विचार केला तर शेतमालाच्या किमतीतील अधिक चढउतार शेतकऱ्यास व त्याप्रमाणे संपूर्ण समाजास हानिकारक असतात. म्हणून एखाद्या विशिष्ट मर्यादेपर्यंत हे चढउतार व्हावेत, त्यासाठी योग्य असे धोरण अवलंबले गेले पाहिजे. तर किंमत विषयक धोरणाची आवश्यकता काय किंवा त्याचं महत्त्व काय, तर पुढील मुद्द्याच्या साहाय्याने त्याचे महत्त्व आपणास विशद करता येते. पहिला मुद्दा, शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन. शेतकऱ्यांचे उत्पन्न हे शेतीतून निर्माण होणाऱ्या वस्तूला मिळणाऱ्या किमतीवर अवलंबून असते. त्यामुळे अशा वस्तूंना योग्य व आकर्षक किंमत मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच किंमत मिळवण्यासाठी सरकारने किंमत विषयक धोरण अवलंबावे. दुसरा मुद्दा, शेती विकास. शेतकरी शेतीत विविध पिकं घेतो व त्याची विक्री करून त्यातील काही पैसा त्याच्या गरजेप्रमाणे खर्च करतो व राहिलेल्या पैशातून कायमस्वरूपी शेतीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला शेती उत्पादनात चांगली व योग्य किंमत मिळाली पाहिजे. तिसरा मुद्दा, भांडवल निर्मिती. शेतमालाच्या किमतीस सरकारने निश्चित केल्यास शेती क्षेत्रात वाढावा निर्माण होतो. शेतकरी त्यातील काही भाग भविष्य काळासाठी बचत म्हणून ठेवतो व या बचतीतून भांडवल निर्मिती होत असते. आधुनिकीकरण. शेतमालास योग्य किंमत मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. त्याचा परिणाम तो शेतीत नवीन तंत्रज्ञान, बियाणे, खते, यंत्रसामुग्री इत्यादीचा वापर करतो. त्यामुळे शेतीचे आधुनिकीकरण होते व उत्पन्नात वाढ होते.
याचा परिणाम शेतकऱ्याचा राहणीमान दर्जा सुधारतो. पुढचा मुद्दा, खरेदी शक्तीत बदल. शेतमालाच्या किमतीत घट झाल्यास शेतकऱ्यांची खरेदी शक्ती कमी होऊन विविध वस्तू व सेवांची मागणी कमी होते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेत मंदी येते व अर्थव्यवस्थेवरती मंदीचे प्रतिकूल परिणाम होतात. म्हणून शेतमालाच्या किमती या स्थिर असाव्यात. पुढचा मुद्दा, उत्पन्नातील विषमता. सरकारने शेतमालाच्या किमती निश्चित केल्यास शेती क्षेत्रातील विषमता कमी होण्यास मदत होते. आणि 7, कच्च्या मालाचा पुरवठा. शेती प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती या स्थिर असाव्यात. जर त्यामध्ये वाढ झाल्यास त्याचा परिणाम हा पक्क्या मालाच्या किमतीत वाढ होण्यावरती होत असतो. त्यामुळे शेतमालाच्या किमती स्थिर ठेवाव्या लागतात किंवा असाव्या लागतात. आता शेतमालाच्या किमतीत चढ उतार का होतात, त्याची कारणे कोणती, तर ती पुढील प्रमाणे आपणास स्पष्ट करता येतील. पहिलं कारण, नैसर्गिक परिस्थिती. भारतीय शेती निसर्गावर अवलंबून आहे. जर योग्य वेळी आवश्यक तेवढा पाऊस पडला तर उत्पादन मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे शेतीमालाच्या किमती या कमी राहतात. याउलट योग्य त्या प्रमाणात पाऊस पडला नाही तर शेतमालाचे उत्पादन कमी होऊन त्यांच्या किमती वाढतात. तसेच रोगराई, दुष्काळ, महापूर इत्यादी कारणाने शेती उत्पादनात घट होऊन शेतमालाच्या किमती वाढतात. दुसरं कारण, दोषपूर्ण बाजारपेठ. भारतात बाजार व्यवस्था दोषपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्याला आपल्या उत्पादित वस्तूचे योग्य मूल्य मिळत नाही. त्यानंतर तिसरं कारण, शेतमाल विकण्याची घाई. भारतात शेतकरी पिके निघताच आपला शेतमाल बाजारात घेऊन जातो. त्यामुळे त्या बाजारात मागणीपेक्षा पुरवठा जादा होतो. त्याचा परिणाम शेतमालाचे मूल्य हे कमी होते. शेतकऱ्याला पीक निघताच ते विकणे आवश्यक असते, कारण त्यांच्यावर कर्जाचा बोजा असतो. ते परत करण्यासाठी उत्पादनाची विक्री लगेच केली जाते. परिणामी किमती कमी मिळतात. चौथं कारण, व्यापारी पिके घेण्याची लालसा. ज्या वस्तूच्या किमती बाजारात जास्त आहे अशा व्यापारी किंवा नगदी पिके घेण्याचा प्रकार प्रत्येक शेतकरी करतो.
परंतु इतर अन्नधान्याचे उत्पादन त्यामुळे कमी होते व त्याच्या किमती वाढतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता पिके घेतल्याने शेती उत्पादनाच्या किमतीत चढ उतार झालेले दिसतात. पाचवं कारण आर्थिक विकास व चलनवाढ. आर्थिक विकासासाठी काही वेळा तुटीचा अर्थभरणा हा सरकारला करावा लागतो. अशा वेळी चलनवाढ घडून येण्यासाठी किंवा चलनवाढ घडून येण्याची शक्यता असते. चलनवाढीमुळे लोकांच्या जवळ पैशाचा पुरवठा वाढतो, परिणामी वस्तूच्या किमती वाढतात. या सर्वाचा परिणाम शेतमालाच्या किमतीवरती होऊन त्यामध्ये वाढ झालेली दिसते. त्यानंतर पुढचं कारण मागणी पुरवठ्यातील असमतोल. शेतमालाच्या मागणी पुरवठ्यातील असमतोलावर किमतीत बदल घडून येतात. ज्यावेळी शेतमालाच्या पुरवठ्यापेक्षा बाजारात मागणी जास्त असते तेव्हा वस्तूच्या किमती वाढतात. याउलट जेव्हा मागणी कमी असते व पुरवठा जादा असतो तेव्हा शेतमालाची किंमत कमी असते. पुढचं कारण जे महत्वाचं आहे ते म्हणजे व्यापारी वर्गाची प्रवृत्ती. व्यापारी वर्ग हा नेहमीच सट्टेबाजी व सट्टेबाजीच्या प्रवृत्तीचे असतात. ते शेतमालाची कृत्रिम टंचाई करून किंमत वाढीचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या या प्रवृत्तीमुळे शेतमालाच्या किमतीत बदल घडून येतात. त्यानंतर पुढचं कारण शेतकऱ्यांना विविध सुविधा मिळतात. शेतकऱ्यांना पाणी पुरवठा, बियाणे, खते, वाहतूक, दळणवळण सुविधा, साठवणूक सुविधा इत्यादी सरकारकडून मिळतात. या सर्वाचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनात वाढ होते. परंतु मागणी पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला तर किमतीत बदल दिसतात. त्यानंतर पुढचं कारण औद्योगिक विकास. अनेक उद्योगधंदे हे शेती क्षेत्रावर आधारलेले आहेत. त्यांना आवश्यक असणारा कच्चा माल हा शेतीतून मिळतो. जर औद्योगिक विकास होत असेल तर शेतमालाची मागणी वाढून किमती वाढतात. याउलट शेतमालाची मागणी होत नसेल तर शेतमालाच्या किमती कमी राहतात. तर शेवटचं कारण आपल्याला सांगता येईल योग्य किंमत विषयक धोरणाचा अभाव. हा एक कारणाप्रमाणेच दोषही समजला जातो. योग्य किंमत ठरवण्याच्या धोरणाचा अभाव असल्याने नेहमी शेतमालाच्या बाबतीत त्यांच्या किमतीत चढ उतार होताना दिसतात. आता शेतमालाच्या किमतीत जे बदल होतात
त्याचे परिणाम काय होतात, कोणत्या घटकावरती होतात, त्याचाही विचार आपणाला करावा लागतो. तो पुढील प्रमाणे: शेतमालाच्या किमतीतील चढ उताराचा परिणाम संपूर्ण समाजावरती होतो. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रावरती होतो. शेतमालाच्या किमतीत चढ उतार होत राहिल्यास त्याचे परिणाम पुढील प्रमाणे दिसतात. 1. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. शेतीचे पीक निघताच मोठ्या प्रमाणावर शेतमाल बाजारात येतो, त्यामुळे त्याच्या किमती कमी होतात. शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळत नाही. यामुळे त्यांचे फार मोठे नुकसान होते व त्यांची आर्थिक परिस्थिती खालावते. दुसरा परिणाम: शेतकरी निरुत्साही बनतात. शेतकरी रात्रंदिवस काम करून शेतीत उत्पादन घेत असतो, मात्र त्याच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नसेल, त्याला त्याच्या श्रमाचे योग्य फळ मिळत नसेल, तर तो निरुत्साही बनतो. तिसरा परिणाम: आर्थिक विकासाला आळा बसतो. भारताचा आर्थिक विकास हा शेती व्यवसायावर व शेतीच्या विकासावर अवलंबून आहे. ग्रामीण भागाचा विकास दर पूर्णपणे शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीच्या विकासासाठी शेती उत्पादनास योग्य किंमत ही मिळाली पाहिजे. जर शेतमालाच्या किमतीत चढउतार होऊ लागले तर आर्थिक विकासावरती त्याचे प्रतिकूल परिणाम होतात. चौथा परिणाम: व्यापाऱ्यांची काळाबाजाराची प्रवृत्ती वाढीस लागते. शेतमालाच्या किमतीतील चढ उताराचा फायदा घेण्यासाठी व्यापारी वर्ग प्रयत्न करतात. त्यासाठी सट्टेबाजी, वस्तूची कृत्रिम टंचाई इत्यादी मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे किमतीमध्ये वाढ होते. या वाढत्या किमतीचे फायदे हे फक्त व्यापारी वर्गालाच मिळू शकतात. पुढचा परिणाम: संपूर्ण समाजाचे नुकसान. संपूर्ण समाजाचे अनिवार्य गरज म्हणजे अन्नधान्य होय. त्यामुळे अन्नधान्याच्या किमतीचा, त्याच्या चढ उताराचा परिणाम हा संपूर्ण समाजावरती होतो. अनेकदा यामुळे लोकांना जीवन जगणे कठीण होते. वाढत्या किमतीचा परिणाम हा उपभोग कमी होतो. परिणामी राहणीमान दर्जा खालावतो. या सर्वाचा परिणाम आरोग्यावरती होऊन कार्यक्षमता ही घटत गेलेली दिसते.
रोजगारावर होणारा परिणाम. शेतमालावरती अनेक उद्योगधंदे अवलंबून असतात. जर शेतमालाच्या किमतीत घट झाली तर शेतकरी जादा उत्पादन करणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन कमी होईल. याचा परिणाम उद्योगधंद्यांना शेतीतून पुरेसा कच्चा माल उपलब्ध होणार नाही. त्याचा परिणाम उद्योगधंद्यावरती प्रतिकूल होऊन उद्योगधंद्याचा विकास होणार नाही व त्यामुळे रोजगार हा कमी होऊन बेकारी वाढत जाण्याची शक्यता असते. त्यानंतर आयात निर्यात धोरण आखण्यात अडचण. शेतमाल किमतीत जर मोठे बदल घडत राहिले तर सरकारला आयात निर्यात धोरण योग्य रीतीने आखता येत नाही. जर शेतमालाच्या किमती वाढल्या तर वस्तूच्या किमतीही वाढतात. त्यामुळे निर्यात कमी होऊन देशाला परकीय चलन कमी प्रमाणात मिळते. आणि शेवटचा परिणाम आपल्याला सांगता येईल तो म्हणजे आर्थिक नियोजनात अडथळे. किमतीमध्ये जर सतत बदल होत राहिले तर नियोजनकारांना योग्य धोरण आखणे अवघड ठरते. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेपुढे अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ज्या प्रकारे आपण या व्याख्यानामध्ये भारतातील शेतमाल किंमत विषयक धोरण याची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.